माझी मुलगी खून शक्य नाहीये. पण रात्रीचं तिचं हात सगळं रक्तानं परपटलेलं असतं. मला तर काय आता समजना झालं. राजू एवढं का टेन्शन मध्ये बसलेसा? काय नाही, राजू काय टेन्शन आहे तुला? काय नाही, काय सांगू आता. रात्रभर पोरगी बाहेर असत्या, कुठं जात्या काय करत्या माहित नाही. आलं की सगळं तिचं हात रक्तानं बरबटलेलं असतं. काय करू सांग. तर तुला तर माहिती आहे गावात खून व्हायल्यात आपल्या, त्यामुळं मला काय कळण झालंय. त्यामुळं त्या मुलगीला लागिरले का काय झालंय मला पण काय कळना. सगळं दवाखाना झालं, सगळं झालं, कायच कळण झालं मला. काय सांगालेस? मुलगीला लागले तुझ्या? होय रे बाबा, मग काय सांगालेस राजू? असं का कर बोलालीस? म्हणून तर म्हणाले काहीतरी उपाय काढतात. मानतेच आहे ते भूत काढते राजू, आणि तुझ्या पोरगीला घेऊन जा तिथं. माझ्या पोरगीसाठी काही पण करायला तयार आहे रे मी. खरोखर तेवढं मला पत्ता दे, मी घेऊन जातो. तुला पत्ता सांगितलं राजू, तुझी पोरगी 100% बरी होत्या. मांत्रिक भारी आहे ते. असं का विचार करत बसलाय? काय नाही मॅडम, थोडीशी बोलूया. तुझं मन मोकळं कर एकदम काय, आणि आपण एका ठिकाणाला जाऊन येऊया बा आता. हो चालेल ना हा बाबा. चल हो. चल जाऊ. आजी तुझी सगळी येडापिडा सगळी टळेल. सुख शांती बसेल ना. बाबा, माझी मुलगी. थांब. आम्ही सर्व काही जाणत आहे. तुझी मुलगी आता ती तुझी राहिली नाही. तुझ्या मुलगीच्या शरीरात एक प्रेत आत्मानं घर केलेलं आहे. सर्व काही आम्ही जाणत आहोत. गावात सर्वनाश फक्त तुझ्या मुलगीमुळे होत आहे. बाबा, मग ह्याच्यावर उपाय काय? उपाय? अरे उपाय तर सोड, पण या गावावर केवढं मोठं संकट आले याची तुला जाणीव आहे काय? लोकांची बळी जात आहे. तुझी मुलगी हे घेत आहे. कितीतरी लोक मृत्युमुखी पडायला लागल्यात. बोलव तुझ्या मुलगीला. बाळ, काय होते तुला? कोण आहेस तू? बाबा, मला काय झालेलं नाही हो. मी अगदी व्यवस्थित आहे. आणि माझ्या बाबांनी बघा तुमच्याकडे आणलेलं आहे मला. मला काही सुद्धा झालेलं नाही आहे. व्यवस्थित आहेस तू? हो.
लक्ष्मी सुनारायण नमः चामुंडाय नमः लक्ष्मी बाबा काय झालं? बाबा काय झालं? बाबा त्यातलं मार्ग दाखवतात. कठीण आहे, भरपूर कठीण मार्ग आहे. बाबा कारण तुझ्या मुलगीत एक भयंकर बाबू सरपतदार नाव आहे, मुलाची आत्मा घुसलेली आहे. काय सांगतो बाबा हा बाब्या सरपतदार कोण? बाब्या सरपतदार बाबू सरपतदार म्हणजे एका गावात अशी एक प्रबळ ताकदीदार आणि प्रामाणिक अशी व्यक्ती होती. आणि ते एका गावात एका मंदिरात एकदम मोठी चोरी झाली आणि त्या चोरीचा आळ बाबू सरपतदारवर आला. आणि बाबू सरपतदार आणि गावात एकदम मोठी चोरी झाली आणि त्या चोरीचा आळ बाबू सरपतदारवर आला. आणि बाबू सरपतदार चोरी केलेलं नसताना सुद्धा तो शिक्षेस पात्र ठरून पूर्ण शिक्षा भोगून आला. शेवटी त्याला हायकोर्टाने सुटकेची मंजुरी दिली आणि त्याची सुटका झाली. पण गावात अशी एक प्रचंड खळबळ उडाली की गावातच कोणीतरी पोलीस चौकीमधली कोणतरी पोलीसदारांनी त्यांनी साथीदारून ती चोरी केलेली होती. शेवटी बाबू सरपतदार जेव्हा निर्दोष सुटला हे पोलिसांना कळालं, त्याची निर्दोष सुटल्या कळाला पोलिसांना, तर कोणत्या तर पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. उच्च न्यायालयीन कोर्टाचा जाहीर फैसला. बाबू सरपोतदार यांना गावच्या मंदिरातील चोरी प्रकरणातील निर्दोष सुटका जाहीर करण्यात येत आहे. मरायलाच पाहिजे होतं साल्या, नाहीतर माझं भाडं कुठलं असतं. तुला काय लक्षात? बर
तुला पर्याय नव्हता, तुला मरायलाच पाहिजे, त्याशिवाय माझ्याकडे पर्याय दुसरा नव्हताच. कर साल्या. सोडणार नाही. आणि अशा प्रकारे बाबू सरपोतदारची काही चूक नसताना निष्पापणाने ती शिक्षेस पात्र ठरवून शिक्षा भोगून तिची निर्गुण हत्या केलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा आत्मा तुझ्या पोरगीच्या शिरलेला आहे. काय सांगता? आणि निष्पाप आत्माची ताकद सर्वसाधारण मांत्रिकने कोणीच काढू शकत नाही. त्याच्यामुळं तुझ्या मुलगीला वाचवणं अशक्य आहे. याच्यावर काहीतरी पर्याय काढा बाबा. बाबा ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढा बाबा. तुमच्याकडे मी मोठे असे आले बाबा, तुमचे पाय. माझ्या मुलगीसाठी मी काहीही करू शकते बाबा. उठ उठ. खरंच बाबा माझ्यासाठी एवढं काहीतरी करा बाबा. तुझ्या मुलगीला वाचवायचं म्हणजे काळजावर दगड ठेवून शेवटी तुला तुझ्या मुलगीलाच मारावं लागणार आहे रे बाबा. त्याच्यावर एकच उपाय आहे बाबा दुसरं त्याच्यावर दुसरा कुठला उपाय नाही आहे. अहो बाबा असं करू नका बाबा. मी आता काही करू शकत नाही रे. त्याच्यावर तुझ्यावर एकच शेवटचा उपाय आहे. तुला तुझ्या मुलगीला मारावं लागणार आहे. बाबा काहीतरी मार्ग करा. तुला तुझ्या मुलगीला मारावंच लागणार आहे. हाच तुझ्याकडे उपाय आहे, दुसरा काही उपाय नाही नाही आहे. बाबा काय या हातानं माझ्या मुलगीला मी मारू हे सांगायला बाबा हे शक्य नाही बाबा. शक्य नाही बाबा, शक्य नाही. हे तुला करावंच लागणार आहे. ठीक आहे बाबा. बाळ शांत राहा बाळ. काय काय बाबा 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 हे काय करते तुम्ही? बाबा 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 ते झालं. घरात